प्रकरण 9 नकाशा प्रमाण. प्रश्न 1. नकाशे तयार करण्यासाठी काय केले जाते? सर्वेक्षण केले जाते. प्रश्न 2. सर्वेक्षण करण्याच्या वेळेस काय निश्चित केले जाते? विशिष्ट प्रकारे प्रमाण निश्चित केले जाते. प्रश्न 3. पृथ्वी किंवा तिच्या ठराविक भागांची माहिती आपण कशाच्या साहाय्याने घेऊ शकतो? पृथ्वीगोल किंवा नकाशांच्या साहाय्याने. प्रश्न 4. कशाकशाचे गुणोत्तर हेच नकाशा प्रमाण असते? जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर. प्रश्न 5. जमिनीवरील अंतर कोणता नकाशा काढण्यासाठी आवश्यक असते? प्रमाणबद्ध नकाशा. प्रश्न 6. नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे किती व कोणते प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. 1. शब्द प्रमाण, 2. अंक प्रमाण, 3. रेषा प्रमाण. प्रश्न 7. शब्द प्रमाण कोठे वापरले जातात? ज्या प्रमाणात अंतरासाठी परिणामदर्शक शब्द वापरले जातात. प्रश्न 8. 1 सेंटीमीटर बरोबर 60 किलोमीटर असे प्रमाण असेल तर या प्रमाणातील सेंटीमीटर हे एकक कशातील अंतर आहे व किलोमीटर हे कशावरील अंतर आहे? सेंटीमीटर हे नकाशातील अंतर व किलोमीटर जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर आहे. प्रश्न 10. अंकप्रमाण कशाच्या स्वरूपात दर्शवले जाते? अंकप्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते. प्रश्न 11. एकास 60 लाख मधील नकाशावरील अंतर व जमिनीवरील अंतर कोणते? 1 हे नकाशावरील व 60 लाख हे जमिनीवरील अंतर आहे. प्रश्न 13. अंकप्रमाणात कशास प्रातिनिधिक अपूर्णांक म्हणतात? अपूर्णांकात व्यक्त केलेल्या या प्रमाणास प्रातिनिधिक अपूर्णांक असे म्हणतात. प्रश्न 14. टिंबटिंब या प्रमाणात केवळ अंकांचाच वापर केला जातो अंकप्रमाणात. प्रश्न 15. रेषा प्रमाण कशावर दर्शवले जाते? प्रमाणपट्टीच्या साहाय्याने नकाशावर दर्शवले जाते. प्रश्न 16. नकाशावरील कोणत्याही 2 ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर टिंबटिंबच्या साहाय्याने मोजता येते? रेषा प्रमाण. प्रश्न 17. नकाशा लहान किंवा मोठा करण्याची पद्धत कोणती? अनेक वेळा मूळ नकाशा लहान किंवा मोठा करावा लागतो, त्यावेळी नकाशा प्रमाण बदलते, ही त्याची पद्धत आहे. प्रश्न 18. कोणते प्रमाण नकाशाच्या आकारमानानुसार बदलत नाही? शब्द प्रमाण व अंक प्रमाण. प्रश्न 19. नकाशा संग्रह, भिंतीवरील नकाशा यामध्ये कोणते प्रमाण काढले जाते? रेषा प्रमाण. प्रश्न 20. बृहत प्रमाण नकाशे कोणते? जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते बृहत प्रमाण नकाशे असतात. प्रश्न 21. बृहत प्रमाण नकाशाची उदाहरणे कोणती? शहर, गाव, शेत, गावचा नकाशा, शाळेचा किंवा शेताचा आराखडा. प्रश्न 22. जमिनीवरील भाग ज्या नकाशात कमी जागा व्यापतात ते नकाशे टिंबटिंब असतात. लघु प्रमाण. प्रश्न 23. लघु प्रमाण नकाशाची उदाहरणे कोणती? नकाशा संग्रहातील नकाशे, जगाचा नकाशा, देश, खंड, जग इत्यादी. प्रश्न 24. टिंबटिंबमधील बहुतांश नकाशे हे सुद्धा लघु प्रमाण नकाशाची उदाहरणे आहेत. ॲटलास मधील नकाशे. प्रश्न 25. नकाशावर प्रमाण लिहित असताना डावी बाजू हे कशावरील अंतर दर्शवते व उजवी बाजू कशावरील अंतर दर्शवते? डावी बाजू नकाशावरील अंतर व उजवी बाजू जमिनीवरील अंतर दर्शवते. प्रश्न 26. कशामुळे नकाशाचे वाचन करताना मर्यादा येऊ शकतात? जगातील वेगवेगळ्या देशात मापनासाठी वेगवेगळी परिमाणे वापरली जातात, त्यामुळे नकाशाचे वाचन करताना मर्यादा येऊ शकतात. प्रश्न 27. टिंबटिंब प्रमाण हे वैश्विक प्रमाण आहे. अंक प्रमाण. प्रश्न 28. ज्या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात ते टिंबटिंब असते. शब्द प्रमाण. प्रश्न 29. प्रमाण प्रत्यक्ष टिंबटिंबच्या स्वरूपात दर्शवले जाते, गुणोत्तराच्या स्वरूपात. प्रश्न 30. टिंबटिंब हे नकाशावरील अंतर आहे, तर 60 लाख हे जमिनीवरील अंतर आहे. 1 सेंटीमीटर हे. प्रश्न 31. प्रमाणपट्टीच्या साहाय्याने नकाशावर टिंबटिंब प्रमाण दर्शवले जाते, रेषा प्रमाण. प्रश्न 32. अनेक वेळा टिंबटिंब नकाशा लहान किंवा मोठा करावा लागतो, मूळ नकाशा. प्रश्न 33. जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो तो टिंबटिंब नकाशा आहे, बृहत प्रमाण नकाशा. प्रश्न 34. जमिनीवरील भाग ज्या नकाशात कमी जागा व्यापतात ते टिंबटिंब नकाशे असतात, लघु प्रमाण. प्रश्न 35. नकाशा संग्रहातील नकाशे हे टिंबटिंब लघु प्रमाण नकाशाची उदाहरणे आहेत. जगाचा नकाशा हा लघु प्रमाण नकाशाचे उदाहरण आहे. प्रश्न 36. ॲटलासमधील बहुतांश नकाशे हे टिंबटिंब नकाशाची उदाहरणे आहेत, लघु प्रमाण नकाशाची उदाहरणे आहेत. प्रश्न 37. नकाशावर लिहित असताना डावी बाजू ही टिंबटिंब अंतर दर्शवते, नकाशावरील अंतर दर्शवते.